बुद्धाची पायधरी, हे बुद्धाची पायधरी, हे बुद्धाची पायधरी, हे बुद्धाची पायधरी. यशोधरा एक शोध. समीक्षक आयुष्यमान भगवान जाधव. रसिक श्रोते हो, सप्रेम जय भीम. मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. सर्व नाट्य रसिक, सन्माननीय साहित्यिक, आपल्या सर्वांना माहीतच आहे की अलीकडे नारायण जाधव येळगावकर लिखित 2 अंकी नाटक नुकतेच प्रकाशित झाले असून या नाट्यकृतीवर नाट्यवर्तुळात आणि वेगवेगळ्या दैनिकातून, नियतकालिकातून तथा ऑनलाईन कार्यक्रमातून सातत्यानं चर्चा, समीक्षा होत आहे. मी सुद्धा याच संहितेवर आक्रोशकार भगवान जाधव यांनी केलेली समीक्षा यशोधरा एक शोध एका वेगळ्या आणि अभिनव फॉर्मॅटमध्ये आपणासमोर घेऊन आलो आहे. रसिक श्रोते हो, येवल्याच्या संकल्पभूमीत बाबासाहेबांनी केलेला उद्घोष जेव्हा नागपूरच्या दीक्षाभूमीवर फलद्रूप झाला, तेव्हा भारतातील अनेक उपासक उपासिका धम्माच्या त्रिरत्नाचा म्हणजेच बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामीचा उद्घोष करीत धम्माच्या पुनर्स्थापनेसाठी, श्रमण संस्कृतीच्या विस्तारासाठी त्यांचा प्रचार प्रसार जगात करण्याकरिता झटू लागले. तेव्हा बुद्धाच्या काळी देखील अशाच प्रचारकात अनेकांनी आपल्या आयुष्याच्या पायघड्या अंथरल्या होत्या. त्याचे त्यांना मनोज्ञ दर्शन झाले. त्यातीलच एक विस्मयकारक पायघडी म्हणजे यशोधरा. वास्तविक पाहता श्रोते हो, आजपर्यंत आपणास यशोधरेबाबत खूपच कमी माहिती होती, पण नाटककाराने जगातील स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारी ती पहिली स्त्री आहे हे जसे साधार सिद्ध केले आहे, तसेच समीक्षक भगवान जाधव यांनी देखील या समीक्षेतून अखिल स्त्री मानव जातीत यशोधरेची काय उंची आहे हे आपल्या समर्थ लेखणीतून खंबीरपणे उभे केले आहे. रसिक श्रोते हो, संस्कृतीची, इतिहासाची पुनर्मांडणी करणे ही काळाची गरज आहे. आपला इतिहास आपल्यालाच मांडावा लागेल आणि तो आपल्यालाच उभा देखील करावा लागेल. हा समीक्षेचा व्हिडिओ बघून आपणास शब्दात काय ताकद असते याची जाणीव होईलच, शिवाय आपण जणू काही बुद्ध काळातच गेलो आहे अशी अनुभूती देखील होईल. यातील चित्रांमुळे सारे प्रसंग जिवंत वाटतात. रसिक श्रोते हो, समीक्षक भगवान जाधव यांनी आपल्या अभ्यासपूर्ण चिंतनातून, लेखनातून यशोधरेचा शोध घेतला आहे. यशोधरा एक शोध ही नाट्य समीक्षा जणू काही एक शॉर्ट फिल्मच्या रूपातच आपल्या समोर साकारली आहे. तर चला पाहूया यशोधरा एक शोध. समीक्षक आयुष्यमान भगवान जाधव, आक्रोशकार, बुलढाणा. नाट्य रसिक हो, तिसरी घंटा झाली की एक बॅक स्टेज वर्कर तत्परतेनं एक दोरी ओढून रंगमंचाचा दर्शनी पडदा उघडतो आणि नाटकातील विश्व आपल्या पुढे उघड करतो. लेखक म्हणून माझी भूमिका या बॅक स्टेज वर्कर सारखीच आहे. राजपुत्र सिद्धार्थाला समर्थ साथ देणाऱ्या यशोधरेच्या ऐतिहासिक कर्तृत्वाला झाकावून टाकणारा काळाचा, विस्मरणाचा आणि उपेक्षेचा पडदा या नाटकाच्या निमित्ताने बाजूला सारून तिचं अभिनव आणि अपूर्व कर्तृत्व मी आविष्कृत केले आहे. ते रसिकांना भावेल अशी मला आशा आहे. यशोधरा एक शोध. भारताचा आजपर्यंतचा मौखिक व लिखित सांस्कृतिक इतिहास हा ब्राह्मण व श्रमण यांच्यातील सांस्कृतिक वर्चस्ववादाचा विषय राहिला आहे, अगदी थेट सिंधू संस्कृतीपासून. कारण पुराचा नाश करणारा जो पुरंदर, तो इंद्र आमचे रक्षण करील अशी सूक्तेच ऋग्वेदात वर्णित आहेत. आणि मोहेंजोदडो व हडप्पाचे जेव्हा उत्खनन झाले तेव्हा त्यात कुठलेच भाला, बर्छी, तलवार आदी घातक शस्त्राचा स्रोत तेथे आढळला नाही, तर परमोच्च विकसित झालेल्या कृषी संस्कृतीचे, शांतताप्रिय दाढीधारी पुरुषाचे
कलाविष्काराने संपन्न झालेल्या स्त्री नर्तिकेचे तेथे शिल्प आढळले आहे. अशा ह्या शांतिप्रिय हिंदू संस्कृतीचा कसा विनाश झाला याविषयी संशोधकात व इतिहासकारात तीव्र मतभेद आहेत. काहीच्या मते बाहेरून आलेल्या आर्यांनी ह्या संस्कृतीचा विनाश केला, तर काहीच्या मते पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ह्या संस्कृतीचा ऱ्हास झाला. बरे झाले आपल्या भारतात इंग्रज आले आणि त्यांनी त्यांचे आमदानीत 18व्या शतकाच्या उत्तरार्धात साधारणतः 1861च्या आसपास पुरातत्व खात्याची निर्मिती करून सर्व भारतभरातील पुरातत्व स्थळाचे उत्खनन केले. तेव्हा आपणास आपल्या खऱ्या इतिहासाचे ज्ञान प्राप्त झाले. कारण आपल्याकडे जशी पाहिजे तशी इतिहास लेखनाची परंपरा विकसित झालेली नाही. आपला इतिहास हा पुराणे, आख्याने, महाकाव्य, रामायण, महाभारत ह्यावरच आधारित आहे. खरा इतिहास हा शिलालेख, प्रस्तरलेख, गुहालेख तसेच परदेशी प्रवाशांनी त्यांच्या प्रवास वर्णनात नोंदवलेल्या नोंदी व त्यावरून दिसणाऱ्या खानाखुणा यावरच जास्त विश्वसनीय ठरतो आणि ह्या कसोटीवर पारखले असता आपला इतिहास हा बुद्ध काळापासूनच मोजता येतो. अशा इतिहासाबाबत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो आपला इतिहास विसरतो तो आपला इतिहास घडवू शकत नाही. आणि ह्या इतिहासाच्या ऐतिहासिक बाबीच्या पार्श्वभूमीवर आमचे बुद्धप्रिय मित्र आयुष्यमान नारायण जाधव येळगावकर ह्यांनी मराठी सारस्वतात बुद्धकालीन नव्हे तर सिद्धार्थ गौतमाच्या सहचारणीचे अर्थात यशोधरेचे कार्यकर्तृत्व यशोधरा ह्या 2 अंकी नाट्यकृतीतून ती कशी धुरंधर राजकारणी, कुशल संघटक व कटकारस्थानाचे पाळेमुळे शोधून काढणारी प्रतिस्पर्ध्याला आपल्या बुद्धी कौशल्याने पेचात पकडणारी थोर विदुषी व तमाम स्त्री जातीला त्यांच्या हक्कासाठी कपिलवस्तूच्या शाक्य संघात प्रवेश मिळावा म्हणून जन्मत लोकशाही मार्गाने चेतून ती कशी राजकारण धुरंधरा होती हे आजपर्यंतच्या श्रमण संस्कृतीच्या साहित्य विश्वात थोडे अलक्षणीय राहिलेले स्त्री पात्राला आपल्या लेखणीने उजागर करण्याचे मोठे ऐतिहासिक कार्य त्यांनी त्यांचे निष्ठेने पूर्ण केले. ह्याबाबत त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. यशोधरा ही नाट्यकृती कालिदासाच्या मेघदूत व अभिज्ञान शाकुंतलासारखी 2 प्रेमी जीवाचा शृंगार, विरह, मिलनाची कथा सांगत नाही, तर प्रस्तुत राज्यकर्ते देशातील प्रजाजनांच्या सुप्त भावनांना उत्तेजित करून कसे युद्धाच्या खाईत लोटून सत्तापिपासू, रक्तपिपासू, एकचालकानुवृत्ती, सरंजामशाही, धर्मसत्ता व राजसत्ता एकत्र येऊन गणराज्याचे कसे एकाधिकारशाहीतून हुकुमशाहीत रूपांतर करण्यासाठी कसे आगलावे कटकारस्थानाची मांडणी करतात व त्या मांडणीचा सारासारीपट राजधुरंधरा यशोधरा कशी उधळून लावते ह्याचा मनोज्ञ नाट्यविष्कार म्हणजे यशोधरा. यशोधरा ही बुद्धकालीन विदुषी देवदह राजा दंडपाणी व राणी प्रमिता ह्यांची राजकन्या. तिचे वडील खचित आपल्या मनोराज्यात म्हणत असतील, एकच पाहिजे मला ग आणि ती ही लेकच पाहिजे मला ग, घराण्याचं माझ्या नाकच पाहिजे मला ग आणि ती ही लेकच पाहिजे मला ग. जी लेक पुढे आपल्या कार्यकर्तृत्वाने
महाकवी वामन कर्नाटकाच्या भाषेत जन्म आली माय घरा उद्धारिल दोन्ही घरा प्रेम देऊ चरा चरा हेच ठावे वधूवरा. हे सिद्धार्थाने व यशोधरेने कसे चराचरात आपल्या कार्यकर्तृत्वाचे ठसे उमटवले त्याचा आलेख मराठी नाट्यसृष्टीत थेट आद्य नाटककार अश्वघोषाच्या प्रज्ञापथाने जात नारायणरावाने आणला. ती कलाकृती म्हणजे यशोधरा. लहानपणीची गोपा यशोधरा तिच्या विद्यारंभ प्रसंगी तिचे आचार्य उद्घोषित करतात, राजन, आज यशोधरेने सुवर्णपात्रावर तिचे नाव गिरवून घेतले. उद्या पुढे भविष्यात भावी इतिहासकार तिचे नाव सुवर्णाक्षरांनी इतिहासाच्या पानावर कोरतील. हा माझा दृढ आशावाद ती पूर्ण करेलच करेल हे मी तुमच्या जवळ आज नोंदवतो आणि पुढे नंतर घडलेही तसे. यथावकाश दिसा माझी कच्ची कळी फूल बनण्याच्या अवस्थेत असताना आपल्याच मुग्धतेत ती रममान होत असे व आपल्या सख्यांना सांगत असे की नाही गडे, एक राजकुमार पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून न येता उंच धवलगिरीच्या शिखरावरून एक पांढरा शुभ्र राजहंस माझ्याकडे भराऱ्या मारत माझ्या पुढ्यात येतो, रुंजी घालतो आणि त्याच्या पंखाच्या विळख्यात चोहोकडून मला जखडून घेतो. तेव्हा मला असीम आनंदाची अनुभूती होते ग, ती मी शब्दात सांगू शकत नाही ग. मी त्याला मनोमन वरले ग. हे ती तिच्या सख्यांना तर सांगते पण तिच्या मात्या पित्यांनाही सांगते. तेव्हा तिचे आई वडील नाराजी व्यक्त करीत तिला महर्षी अशित मुनीच्या भविष्यवाणीचा हवाला देतात. तेव्हा ती गंभीर होऊन धीरोदात्तपणे वडिलांना म्हणते, माझा अशा भाकड भविष्यावर विश्वास नाही, कारण मीच माझ्या हाताने लिहिल्या माझ्या भाग्यरेषा अन्यायाचा जाब विचारीन जाऊन परमेश्वर. तेव्हा आई वडिलांना निरुत्तर होण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. तरी पण वर संशोधनाच्या साऱ्या प्रक्रियेत सिद्धार्थ उजवा ठरतो. अगदी धनुर्विद्येच्या लक्ष्यभेदातही तो सरस ठरतो. तेव्हाच यशोधरा त्याला वरते. 20 महिने वर्ष जातात. सिद्धार्थाच्या जीवनातील वसंताचं वयाच्या 20व्या वर्षी शाक्य संघाच्या नियमाप्रमाणे तो संघाचा सभासद होतो. तो तेथे लोककल्याणकारी व उपेक्षिताचे प्रश्न हिरिहिरीने मांडून सर्व सभासदांच्या गळ्यातील ताईत होतो आणि इथेच तो सेनापती व राजपुरोहित उदयींच्या डोळ्यातील काटा बनतो. ते त्याला शाक्य संघातून कसे निष्कासित करून संघविरोधी नियमाची पायमल्ली केली म्हणून देशोधडीला लावावे ह्या प्रसंगाची डोळ्यात तेल घालून वाट पाहत असतात. आणि तसा प्रसंग आपसुकच चालत येतो. कपिल वस्तूच्या सीमेवरून वाहणाऱ्या रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य व कोलीय यांच्यात तंटाबखेडा होऊन वाद विकोपाला जातो. तेव्हा शाक्य संघात ह्या प्रश्नाची तड युद्ध करून सोडवावी ह्या सेनापतीच्या मताला बहुसंख्येने शाक्य दुजोरा देतात व राजपुरोहितही त्याला मुकसंमती देतात. तेव्हा साहजिकच अल्पमतवाल्या सिद्धार्थाचा विरोध दुबळा ठरतो व त्यामुळे संघविरोधी भूमिकेमुळे शिक्षेस
सिद्धार्थ पात्र ठरतो. शिक्षा कोणती तर देशत्याग, गृहत्याग. सिद्धार्थ संघासमोर शिक्षा भोगण्याची हमी देऊन यशोधरेच्या राजकक्षात तिला वृत्तांत कथन करण्यासाठी जातो. तेव्हा यशोधरा म्हणते, स्वामी, तुम्ही देशत्याग व गृहत्याग करणार ही बातमी मला माझ्या सूत्राकडून अगोदरच कळाली आहे. स्वामी, तुमच्या जागी मीही असते तर तुम्ही जे केले ते मीही केले असते. तुमचा निर्णय उचित आहे. इथे यशोधरा ही पतीने अंगीकारल्या व्रतास पूर्णत्वास नेण्याचा प्रण करून आपल्यासाठी व इतरांसाठी लोकधर्माचा स्वीकार करून पतीस निश्चयापासून न ढळण्याचा व मानवमुक्तीचा मार्ग शोधण्यास प्रवृत्त करून मी तुम्हास शाक्य संघाचा सेनापती व पुरोहित उदयीने कसे अलगद त्यांच्या जाळ्यात संघाच्या नियमावर बोट ठेवून तुम्हास फसविले या कटकारस्थानाची पाळेमुळे मी शोधते. जा नाथा जा, तुम्ही मानवमुक्तीचा मार्ग शोधा व त्या मार्गाचा बोध देण्यास परत कपिल वस्तूस या. दोघेही आपापल्या उद्दिष्टावर आरूढ होऊन मार्गरत होतात. तेव्हा कपिलवस्तूतील प्रजाजनांचा लोकसंताप, मोर्चा, निषेध मोर्चा, मूक मोर्चा, मिरवणुका आदी लोकशाही मार्गाने व्यक्त होतो. तेव्हा शुद्धोधन राजा ह्याचा जाब राजपुरोहित व सेनापतींना विचारतात. तेव्हा सेनापती म्हणतात, महाराज, घरच्या दिव्यानेच जर घराला आग लावली तर जाब कुणाला विचारायचा? तेव्हा यशोधरा उसळून म्हणते, महाराज, युद्ध ज्वराच्या उन्मादाने शाक्य संघ सभासदाचे माथे भडकावून थंड डोक्याने कट रचून मोठ्या हुशारीने सिद्धार्थास शब्द सापळ्यात फसवून गृहत्याग व देशत्याग करायला भाग पाडायचे व परत शाक्य संघाच्या नियमावर साळसूदपणे बोट ठेवायचे. हा सारा पाताळ यंत्री कावा यांनीच रचला. म्हणून प्रजाजनात असलेला असंतोष असा निदर्शनातून व्यक्त होतो. महाराज यांना संघाच्या माध्यमातून एक चालकानुवृत्ती कारभार चालावा म्हणून विरोधमुक्त संघ हवा आहे महाराज. परंतु आता हा लोकलढा थांबणार नाही. त्यांचा मागण्या ते मान्य करून घेतीलच घेतील. तेव्हा महाराज म्हणतात, तुमच्या मागण्या तरी काय आहेत? यशोधरा म्हणते, त्या मागण्या आम्ही यथायोगास सांगू, परंतु पहिली मागणी सर्व स्त्रियांना शाक्य संघात प्रवेश मिळावा आणि ह्या मागणीसाठी आम्ही आग्रही आहोत. तेव्हा पुरोहित सांगतात, ह्यासाठी संघाचे अधिवेशनात ही मागणी मान्य करून घ्यावी लागेल. हा नाटकाचा मध्यबिंदू नाटककाराने पात्राच्या संभाषण कौशल्यातून खाबी वस्त्रालंकारासारखा सजीवला हे नाटक पाहूनच लक्षात येईल. रोहिणी महाराजांना सांगते, महाराज, हा होत असलेला लोकलढ्याचा बीजमंत्र राजपुत्र सिद्धार्थाचाच आहे, पण त्यांची सारी मांडणी ही यशोधरीची आहे. हा लोकशाही संघर्षाचा सदा सर्व काळ सदा बहार
असणारा विचार नाटककाराने मोठ्या खुबीने नाटकात वापरून संघर्षासाठी सजग होण्याचा राजमार्गच निर्देश करून आपल्या नाट्यकृतीतून दिला आहे हे म्हणणे आजच्या घडीला धाडसाचे होणार नाही. संघर्षाच्या डावपेचात्मक मांडणी करत असताना यशोधरेने निवडलेले आत्मतेजाचे मार्ग यशस्वी ठरतात व सिद्धार्थही सम्यक संबद्ध होऊन भिक्खू संघासह सारीपुत्र मोगलायनांना सोबत घेऊन धम्मदान वाटीत कपिलवस्तूत यशोधरेच्या राजकक्षात येतात. तेव्हा यशोधरा अश्रुसिंचनाच्या अभिषेकाने त्यांचे स्वागत करून पुत्र राहुलाला शास्त्याच्या दिव्यदानाचा वारसा मागायला लावून कृत्यकृतीच्या आनंदात मग्न होऊन स्वतःशी स्वगतात बोलते, भगवंता पूर्ण झाले मनोरथ सगळे, आता निब्बाणाकडे लागले डोळे, पण अजून बरेच काही करणे बाकी आहे. म्हणून भगवंता उतरणीला लागले जीवन आता, करते काही जाता जाता. शेवटच्या अंकात नाटककाराने महाप्रजापतीच्या प्रवचनातून नुकत्याच दीक्षित झालेल्या श्रामणेरी संघात यशोधरेने अर्थात भद्रा कात्यायनीच्या कार्यकर्तृत्वाचे सार निरसन केले. भद्रा कात्यायनी व्रतस्थ राहून लोकशाही परंपरेचे संघर्षमूळ प्रजाजनात कसे विकसित करते. जेव्हा जगातील स्त्री समूहाला आत्मोन्नती ही काय बाब आहे याची जाणीवच नव्हती, तेव्हा यशोधरेने पुरुषी राजसत्तेच्या मोहऱ्याचे सारे कट कारस्थानी सुरक्षित मनोरे आपल्या घणाघाती विचाराच्या तोफगोळ्यांनी उद्ध्वस्त करून त्यांच्या तथागताच्या करुणेचे बीजांकुर रोवले. ह्या महान स्त्री तेजपुंजापुढे भल्या भल्यांनी नतमस्तक होऊन स्त्रियांनाही कपिल वस्तूच्या शाक्य संघात समाविष्ट करून साऱ्या जगात यशोधरेला विश्ववंदनीय ठरवले. तसेच तथागताच्या धम्म प्रचार प्रसारासाठी प्रजाजनांनी घरटी आपला एक एक पुत्र देऊन दान पारमिता विकसित केली. तेव्हा साऱ्या पुत्रविहीन मातांची व्यथा धम्मधारिणीच्या मार्फत यशोधरेने ऐकली व त्यांची तड महाप्रजापतीच्या व भिक्खू आनंदाच्या मार्फत शास्त्याच्या कानावर घालून 8 नियमाला अधीन राहून सर्व स्त्री समुदायाला भिक्खू संघाचे दार खुले केले व रोहिणीला गृहस्थाश्रमातच भिक्खू संघाच्या नियमाचे पालन करून आपल्या कर्तृत्वाचे शिलालेख उभारून कसे आपल्या जीवनाचे सुंदरलेने कोरता येऊन लोकशाहीच्या वृक्षाला समता, स्वातंत्र्य, बंधुता ह्याच्या गरगरीत फुलाने बहरून आणता येते व त्याच्या शीतल शाळेत बुद्धम शरणम गच्छामीचा घोष घुमू दे व साऱ्या विश्वात तुझ्या करणीने जम्बूद्वीपाला विश्वगुरुत्वाचा मान मिळू दे असा उपदेश देते. नाटककाराने शब्द सौंदर्याच्या मखरात प्रत्येक पात्राला बसून त्यांच्यातील असलेले तेज अधिक प्रकाशमान केले आहे. जसे सिद्धार्थाच्या गृहत्यागाच्या प्रसंगातील यशोधरे सिद्धार्थ भारावलेल्या अवस्थेत, यशोधरा तुझ्या या एकट्या तपस्विनीला शोभेल अशा उद्गाराने मी सद्गतीत झालो. तू किती शूर, धैर्यवान आणि उदात्त मताची स्त्री आहेस याचा मला आज प्रत्यय आला. तुझ्या सारखी पत्नी मला लाभली याचा मला सार्थ अभिमान आहे. आपला वियोगाचा क्षण आता जवळ आला आहे. स्वामिनी, या वियोगाच्या क्षणी माझी अर्धांगिनी म्हणून पुढे ये आणि मला शेवटचे आलिंगन दे. तुझ्या मिठीत या राजपुत्र सिद्धार्थाला विरघळून जाऊ दे आणि या नव्या परिवारजकाला मानवी कल्याणाचे ज्ञान प्राप्तीसाठी नवी उमेद आणि ऊर्जा दे. तेव्हा यशोधरा म्हणते, क्षमा असावी स्वामी, तो क्षण केव्हाच निघून गेला आहे. तुम्ही परिवर्जा घेण्याचा मनोमन निश्चय केला त्याच क्षणी तुम्ही प्रवर्जित झाला आहात.
आहात. आता तुमच्यातील त्या परिवर्जकाचं पावित्र्य ह्या नश्वर देहाच्या स्पर्शानं मी कदापि विटाळू देणार नाही. मूळ प्रसंगात ही घटना जरी खरी असली तरी नाटककाराने आता पुत्रवियोग होईल म्हणून पुत्रदर्शनाची मागणी केली होती. पण या घटनेला गृहस्थाश्रमाच्या प्रसंगात परावर्तित करून आपल्या प्रतिभेचे विलोभनीय प्रदर्शन करून नाटक गंभीरतेतून रंजकतेकडे वळविले आहे. हे फार मोठे नाट्यकौशल्य नाटककाराने वापरून नाटकाचा मूळ गाभा अबाधित ठेवला आहे. ह्या प्रसंगात सिद्धार्थापेक्षाही यशोधरा ही खूप उन्नत विचारसरणीची वियोगणी नाटककाराने प्रस्तुत केली आहे. तसे यशोधरा बाबत रोहिणी महाप्रजापतीला सांगतो. रोहिणी म्हणते, मी सांगते आर्याजी म्हणाल्या, स्त्री समाज संस्कृतीचं नाक आहे. स्त्री शिवाय समाज म्हणजे नाक नसलेला चेहरा. समाजाचे नाक असलेल्या स्त्रियांची जर तुम्ही नाकेबंदी कराल तर समाजाचा श्वासच उद्मरून जाईल. त्यांना जीवनात साऱ्या आघाड्यावर मुक्तपणे विहार करू द्या. म्हणजे त्या शाक्य कुळाचं नाही तर अवघ्या विश्वाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. महाप्रजापती म्हणजे, यशोधरे तू केवळ संथागार सभागृहाचंच दार उघडलं नाही तर भविष्यातील प्रजासत्ताक राज्य व्यवस्थेतील समग्र सभागृहाची सारी दारी स्त्रियासाठी सताड उघडी करून दिली आहे. यशोधरा ही बुद्धकालीन कलाकृती थेट श्रमण परंपरेशी आपले नाते सांग. कारण जगाच्या पाठीवर विकसित झालेल्या कुठल्याच संस्कृतीने स्त्रियांना निब्बाणाचा मार्ग दाखविला नाही. उलट न स्त्री स्वातंत्र्य महर्ती या ब्रह्मवाक्याचे प्रतिबिंब स्त्रियांच्या मनावर सातत्याने बिंबविले. अशा पार्श्वभूमीवर तथागताने स्त्रियांचा भिक्खू संघ बनवून धार्मिक क्षेत्रात क्रांती घडवली म्हणून ते जगातील पहिले स्त्री स्वातंत्र्याचे प्रणेते ठरतात. ह्या नाट्यकृतीत यशोधरा ही एक राजधुरंधरा, कुशल संघटक, प्रशासनातील डावपेच जाणणारी कूटनीतिज्ञ, प्रजाजनात स्वतःचे आत्मतेज दाखवणारी अग्निशलाका. जसे संत कबीर आपल्या दोह्यात म्हणतात, जो तिलमा ही तेल है, जो चकमक में आग, तेरा तुझ में तू ही तू है, जाग सके तो जाग. नाटककाराने येथे दुसऱ्या अंकाच्या पहिल्या दृश्यात हे रूपक वापरून गारगोटीची चकमक व चकमकीचे आग म्हणजे आत्मतेज व आत्मतेज दाखवणारी तेजशलाका म्हणजे यशोधरा हे ध्वनित केले आहे. भारतीय पुराणकालीन साहित्यात सावित्री, सीता, मंदोदरी, कुंती, द्रौपदी ह्या 5 स्त्रीरत्नाचा वारंवार आदर्श स्त्री नायिका म्हणून उदो होतो. पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ह्या उक्तीप्रमाणे त्यांचे कार्यकर्तृत्व न ठरता त्या सतत पतिपरायण युद्धपरायण वातावरण निर्मिती करून मनुष्य मात्रांना सतत युद्धाच्या खाईत लोटतात. अगदी जगाच्या इतिहासात सुद्धा इजिप्तची राणी क्लिओपात्रा हिने सुद्धा आपल्या रूपसौंदर्याच्या बळावर राजसत्तेच्या हव्यासापोटी युद्धजन्य परिस्थिती सतत धगधगत ठेवली. ह्या पार्श्वभूमीवर नाटककार नारायणरावांनी श्रमण संस्कृतीतील शांतीची उद्गाती यशोधरा रंगमंचावर आणून जगाला युद्ध नको
तर बुद्ध हवा हा संदेश आपल्या नाट्यकृतीतून देऊन यशोधरेचे कार्य 5 पंचकन्यांच्या तुलनेत किती उजवे आहे हे पडताळण्यास भाग पाडले. ह्या नाटकातील नैपथ्य, प्रसंगानुसार आलेले संवाद प्रभावी असून विचार प्रवर्तक आहेत. ह्या संवादातून जणू एखादा मुरलेला बुद्ध तत्वचिंतकच आपणास बुद्ध दर्शनाचे गृहपाठच देत आहे असा सतत भास होतो. एवढे प्रभावी व प्रवाही हे संवाद झाले आहेत. ही या नाटककाराची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. तर यशोधरा राज्य व्यवस्थेतील स्त्री पुरुष समतेच्या तत्वप्रणालीची उद्गाती ठरली आहे. म्हणून तर आज आयर लेडी कुमारी बहन मायावतीजी, राजकारण धुरंधरा ममता बॅनर्जी व भारतीय वंशाची अमेरिकेतील उपराष्ट्रपती कमला हॅरिस ह्या दंड ठोकतीत पुराणप्रिय पुरुषी परंपरेतील राजसत्तेला आव्हान देत उभ्या ठाकल्या आहेत. हे बळ त्यांच्यात राजधुरंधरा, स्त्रीयुगाची युगंधरा यशोधरेचेच आहे ना. ह्या नाट्यकृतीचे मुखपृष्ठ चित्रकार बळी खैरे यांनी सजविले आहे. त्यांच्यात आम्ही राजा रवी वर्मा व M.F. हुसेन तर कधीचेच पाहतो, पण आता त्यांच्या इनलाइटमेंट चित्रशैलीतून मोनालिसाकार लिओनार्दो विन्सी त्यांनी आम्हास दाखवावा ही भाबडी आशा. प्रस्तावनाकार मंगेश बनसोड मुंबई विद्यापीठ यांनी आद्य नाटककार अश्वघोषापासून तो थेट नारायण जाधव येळगाव पर्यंतचा अभिजात नाट्य परंपरेतील नाटककारांच्या मांदियाळीचे दर्शन घडवून यशोधरा ही नायिका प्रधान नाट्यकृती कशी राजधुरंधरा यशोधरा आहे याचा संक्षिप्त आढावाच रसिकापुढे मांडून श्रमण संस्कृतीतील मागे राहिलेल्या एका स्त्री पात्राला नाटककाराने नाट्यकृतीत उतरवून नाट्यशास्त्राच्या आधारे पहा आमचे सामूहिक मेरिट कसे धारदार व कलदार आहे ह्याचे विश्लेषणच जणू त्यांनी केले. मलपृष्ठावरील डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांनी तर यशोधरेच्या लहानपणाच्या म्हणजेच गोपाच्या तरल भावनेचा सारा अजिंठाच जणू शब्दशिल्पात सजून पुढ्यात ठेवला आहे. तो जेवढा वारसा हक्काने राहुलला मिळाला आहे तेवढाच तो शब्दशिल्पाच्या स्वरूपात रसिकांना मिळाला आहे. त्यांच्या तरल शब्दलहरी आसमतात सतत प्रस्फुटित होत राहतील आणि सदर नाट्यकृती रंगमंचावर आणण्यात प्रथम ज्यांनी यशोधरेच्या विचाराचे बीजांकुर नाटककारात रोवले ते भदंत प्राध्यापक सुमेध बोधी, दिग्दर्शक अविश्वत्सल बनसोड, निर्माता कलावैभव नाट्य सांस्कृतिक मंडळ यवतमाळ, नैपथ्यकार, वेशभूषाकार, केशभूषाकार, संगीतकार, प्रकाश योजनाकार आणि मुख्य म्हणजे सारे कलाकार आणि यांना जनरेट करणारे मुख्य जनरेटर, नाट्यवेडे, समाजहित चिंतक, विचारवंत, आयुष्यमान दशरथ मडावी व इतर सर्व यांच्या सामुदायिक मेरिट शिवाय ही कलाकृती रंगमंचावर येऊच शकली नसती. म्हणून ह्या मंडळींना मानाचा नमोबुद्धाय, जय भीम. आणि शेवटी नारायणराव, तुमचा ह्या नाट्यकृतीची म्हणजेच यशोधरेची अगदी इंग्रजी सकट साऱ्या भाषा भगिनी दखल घेतील आणि साहित्य अकादमीचा तुमचा मार्ग सुकर करतील ह्या आशेसह भगवान जाधव, आक्रोशकार, बुलढाणा, दिनांक 26/6/21, राजर्षी शाहू महाराज जयंती. जय भीम, जय भीम, जय. संसाराची
बुद्धाची